In Chet's kitchen we gather around. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the joyful way. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पोहे व चहा. हाय. तर फ्रेंड्स, हा आमचा बेत आम्ही कुठं केलाय माहितीये का तुम्हाला? रानात आमच्या. वा, आम्ही रानात सगळं बनवण्याचं साहित्य घेऊन गेलो होतो. तर फ्रेंड्स, मम्मीने कढाईत शेंगदाणे तळून घेतले आहेत. तर फ्रेंड्स, शेंगदाणे तळायच्या आधी तिथे बाजूला पोहे भिजत घातले आहेत. तर आता आपण शेंगदाणे सगळे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, आता आपण आपल्या पोह्यांना छानपैकी तडका देणार आहोत. प्रथम तेलात पहिलं कढीपत्ता टाकायचा आहे. त्याच्यानंतर जिरं मोहरी टाकून घ्यायचं आहे. तर आता कढीपत्ता टाकलेला आहे, तर जिरं मोहरी टाकूया. तर जिरे मोहरी टाकून घेतले आहे. आता आपण 2 कांदे चिरून ह्याच्यात टाकणार आहोत. त्याबरोबर हिरवी मिरची टेस्टनुसार टाकून घ्यायची आहे. कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. तर आता माझे पप्पा गॅस कमी करत आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही अशी रानात मज्जा केली आहे का? मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. हळूहळू कांदा आता लालसर व्हायला लागला आहे. कांदा परतून घेतल्यानंतर आपण ह्याच्यात हळद टाकून घ्यायची आहे. माझी मम्मी बघा हळद टाकत आहे. तेलात हळद टाकल्यामुळे आपल्या पोह्यांना छान कलर येतो. पहा फ्रेंड्स, सीन किती भारी दिसत आहे ना पोहे बनवताना. तर आता आपण कांद्यामध्ये हळद टाकून छानपैकी परतून घेतले आहे. आणि आता आपण ह्याच्यात भिजवत ठेवलेले पोहे टाकणार आहोत. तर जर तुम्हाला ह्याच्यात साखरही आवडत असेल तर तुम्ही बनवल्यानंतर ह्याच्यात साखर टाकू शकता. पोहे टाकून झाल्यानंतर आपण छानपैकी ह्याला हलवून घ्यायचं आहे. तोपर्यंत मम्मी पोहे परतून घेत आहे. तोपर्यंत आमच्या रानातला तुम्ही व्ह्यू पहा. सकाळचे 8 वाजताचा हा व्ह्यू आहे. फ्रेंड्स बघा, मी इथे पोहे कधी होतील त्याची वाट पाहत आहे. आणि ही बघा माझी बहीण. आणि हे माझे बाबा, त्यांना आम्ही तात्या म्हणतो. वाव, किती भारी दिसत आहे. आणि ही बघा माझी आजी. आणि हे माझे पप्पा. पप्पा मम्मीला मदत करत आहेत. पप्पा छान हलवायला लागले आहेत पोहे. तर बघा फ्रेंड्स, किती भारी दिसत आहेत आपले पोहे.
आता आपण तळलेले शेंगदाणे पोह्यात टाकून घेणार आहोत. छान हलवून घ्यायचं आहे. आता कोथिंबीर चिरून घेतलेली ह्याच्यावर टाकायची आहे. तर आता आपले गरमागरम पोहे तयार झाले आहे. टडा! तर पोहे किती छान दिसत आहेत. तर आता आपण सगळ्यांना सर्व करणार आहोत. सर्व करण्यासाठी डिश आणले आहेत. पोह्यांचं टेक्स्चर किती कूल दिसत आहे. कधी मी खात्या पोहे मला असं झाले किती टेम्पटिंग दिसत आहे. वाव! आता आपण भराभरा सर्व करणार आहोत. प्रत्येकाच्या डिश मध्ये आपण पोहे सर्व करणार आहोत. माझी डिश केव्हा भेटणार मी हिचा वेट करत आहे. वाव! किती भारी दिसत आहे. आता आमची पंगत बसलेली आहे. वाव! दहीभर पोहे. वाव! किती भारी लागत होते. पोहे बरोबर आता मम्मी चाय बनवणार आहे. मम्मी सांगत आहे सगळ्यांना हसा, एन्जॉय करा आणि मस्त खावा. सकाळचे वातावरण आणि गरमागरम पोहे काय छान कॉम्बिनेशन आहे. वाव! आम्हाला वाटलं की पोहे खूप जास्त उरतील. खरं इतकी टेस्टी पोहे झालेले की आम्ही सगळ्यांनी ते फस्तच केले. तर आता तुम्हाला आमची गाडी दिसत आहे किती लांब आहे. वाव! आमचं शेड ही खूप मोठं आहे. आणि हे बघू शकता आपण आता चहा बनवणार आहोत. चहामध्ये चहापत्ती, साखर आणि पाणी टाकलेलं आहे. आता आपण थोडी उकळी आल्यानंतर त्याच्यात दूधही टाकणार आहोत. मी आणि माझी बहीण आम्ही दोघींनी खूप मस्ती केली. चहाला छानपैकी उकळी आलेली आहे. आता आपण ह्याच्यात दूध टाकणार आहोत. वाव! काय भारी दिसतोय तो चहा. आपला चहा तयार झालेला आहे आणि मस्तपैकी आमची नाश्ता पार्टी झालेली आहे. फ्रेंड्स, तुम्हाला हा रानातला ब्रेकफास्ट कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.